वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या सेल ऑर्गेनेलची अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या सेल ऑर्गेनेलची संपूर्ण माहिती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण गॉल्जी कॉम्प्लेक्सची माहिती पाहणार आहोत. तर काय आहे गॉल्जी कॉम्प्लेक्स? आता याला एक नाव नाही, याला तीन नावे आहे. याला गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणतात, गॉल्जी ॲपरेटस म्हणतात, तसेच गॉल्जी बॉडीसुद्धा म्हणतात. गॉल्जी कॉम्प्लेक्स, गॉल्जी ॲपरेटस, गॉल्जी बॉडी असे तीन नावे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रोसेसिंग युनिट आहे. म्हणजे इथे कच्चा माल येतो आणि तो पक्का होऊन बाहेर पडतो. आणि हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी अतिशय संलग्न आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असते. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून कशाप्रकारे वेसिकल्स बाहेर पडतात, ज्यामध्ये प्रोटीन, स्टेरॉइड यासारखा केमिकल्स असतात आणि त्याचे पॅकेजेस तयार होऊन वेसिकलच्या स्वरूपात हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून बाहेर आलेले असतात, बाहेर पडलेले असतात. मग ते थेट कुठे ट्रान्सपोर्ट केले जातात? त्यापैकी काही जिथे मेम्ब्रेनची आवश्यकता असते तिकडे ट्रान्सपोर्ट होतात, तर काही बरेचसे हे गॉल्जी कॉम्प्लेक्सपर्यंत पोचवले जातात. कारण त्यांची पुढे प्रोसेसिंग होणं गरजेचं असतं. ते पक्के होणं गरजेचं असतं, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं असतं. म्हणून यानंतर ते पुढे गॉल्जी ॲपरेटस किंवा गॉल्गी ॲपरेटस किंवा कॉम्प्लेक्सपर्यंत ते पोचवले जातात. आता गॉल्गी किंवा गॉल्जी आपण जसं प्रोनाऊन्सिएशन कराल तसं. तर गॉल्जी हे एका सायंटिस्टचं नाव आहे, ज्याने सर्वात प्रथम हे कॉम्प्लेक्स किंवा सेल ऑर्गेनेल्स हे डिस्कवर केलेलं होतं आणि त्याला नाव दिलं गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स, Golgi apparatus or Golgi body, various terms are used to denote these assembly, manufacturing, packaging and transport unit of cell. Manufacturing cum packaging. इथे जे वेसिकल येतात ते मिक्स होतात ट्रान्सफेसकडे. म्हणजे ते जे मिक्स होतात ते ट्रान्सफेसमध्ये मिक्स होतात. म्हणजे इथे ट्रान्सफेसमध्ये मिक्स होतात. मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग आल्यानंतर तिथे काही मॅन्युफॅक्चरिंग होतात. म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये असलेले कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये तयार होतात ते इकडे पाठवले जातात. इथे त्याची प्रोसेसिंग होते. म्हणून याला म्हटलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. हे ट्रान्सपोर्ट युनिट आहे ऑफ सेल. सो Golgi complex is most important. Golgi complex essentially consists of stacks of membranous sacs called cisternae. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रमाणेच इथे सुद्धा सिस्टर्नी दिसत आहे. ही एक सिस्टर्नी, दुसरी सिस्टर्नी, तिसरी. परंतु इथे कसं दिसतंय बघा, इथे जी मिडलची सिस्टर्नी दिसत आहे ती फार मोठी आहे, परंतु साईडच्या सिस्टर्नी ह्या छोट्या दिसतात. कारण इथे बघा ट्रान्सफेसकडून जे काही वेसिकल्स येतात ते हे मर्ज होतात. मर्ज झाल्यामुळे इथे एक नवीन सिस्टर्नी तयार होते. मर्ज झाल्यामुळे नवीन सिस्टर्नी तयार होते आणि जसजशी जास्तीत जास्त मर्ज होत चालेल तशी याच्या पुढे अजून एक सिस्टर्नी तयार होईल आणि मग जी अगोदरची होती ती आपोआप मोठी होत चालेल. म्हणजे जसं मर्जिंग होईल तसं सिस्टर्नीचा आकार मोठा होत जाईल आणि पुन्हा प्रोसेसिंग होऊन वेसिकल जसे बाहेर पडतील तसे ती सिस्टर्नी छोटी होत चालेल. म्हणून इथून वेसिकल्स हे बाहेर पडतात, तर ट्रान्सफेसकडून वेसिकल्स मर्ज होतात, म्हणजे त्याच्यात मिक्स होतात. तर इथून ते सुटतात, म्हणजे नवीन सिस्टर्नीमधून नवीन वेसिकल्स तयार होऊन ते बाहेर पडतात. प्रोसेसिंग होऊन
सबस्टन्सचं प्रोसेसिंग होऊन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन त्याचं कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार होऊन त्यांच्यासभोवती मेम्ब्रेन तयार होतं किंवा आशेच्या आशे हे वेसिकल्स ह्या सिस्टरीमधून बाहेर पडतात. इथे इन, इथे आउट, म्हणून ट्रान्सफेसकडे वेसिकल्स येतात, तर सिस फेसकडून वेसिकल्स हे बाहेर जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी हे मुद्दाहून सांगितलं, परंतु असं नाही आहे. वेसिकल्स हे सिसमध्ये मिक्स होतात आणि ट्रान्सकडून बाहेर येतात. म्हणजे ते मर्ज होतात सिस फेसला आणि बाहेर येतात ते ट्रान्स फेसला. म्हणजे जेव्हा ते मर्ज होतात तेव्हा त्यांचं जे मेम्ब्रेन असतं ते मेम्ब्रेन सिस्टरीमध्ये मिक्स होतं आणि त्यांच्यामध्ये जे घटक असतात, मग प्रोटीन असतील, स्टेरॉइड असेल, हे सर्व ल्युमेनमध्ये येते. आणि मग या प्रकारे सिस्टरनी जेवढे जास्त वेसिकल्स इथे सिस्टर्नीमध्ये नवीन तयार होणाऱ्या सिस्टर्नीमध्ये मिक्स होतील तेवढ्या प्रमाणात ती सिस्टर्नी आपोआप मोठी होते, तिची पोझिशन आपोआपच मिडलला येऊन जाते आणि नंतर ट्रान्सफेसकडून हे वेसिकल्स बाहेर पडतात, बाहेर ते निघतात. इथे पूर्णपणे पक्का पदार्थ या वेसिकल्समध्ये तयार झालेला असतो, म्हणून सिस फेसला मिक्स होतात आणि ट्रान्सफेसकडून बाहेर येतात. ट्रान्झिशनल साईड आणि सिस म्हणजे सेम साईड आणि ही अपोजिट साईड. ट्रान्स मीन्स अपोजिट साईड, सेम साईड, अपोजिट साईड. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून आलेले सेम पदार्थ सेम साईडला मिक्स होतात आणि नंतर त्यांच्यात चेंज होऊन ट्रान्स म्हणजे अपोजिट साईडला ते बाहेर येतात. गॉल्जी कॉम्प्लेक्सची सेलच्या सायटोप्लाझममधील जागा ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असते. आता याचं कारण पण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधून बाहेर पडणारे वेसिकल हे गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस साईडला, सिस फेसला मर्ज होतात, मिक्स होतात. म्हणून गॉल्जी कॉम्प्लेक्सला एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असणं गरजेचं असतं, म्हणून त्याची पोझिशन ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ असते. आता आपण गॉल्जी कॉम्प्लेक्सचे कार्य म्हणजे फंक्शन्स पाहूया. गॉल्जी बॉडी कॅरीज आउट 2 टाइप्स ऑफ फंक्शन्स: मॉडिफिकेशन ऑफ सिक्रीशन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रीशन. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडून आलेले काही केमिकल्स त्यांच्यामध्ये चेंज करणे, बदल करणे म्हणजे मॉडिफिकेशन करणे, हे काम त्याचं असतं गॉल्जी कॉम्प्लेक्सचं. आणि दुसरं स्वतःचे काही पदार्थ तयार करून ते वेसिकलच्या स्वरूपात बाहेर पाठविणे, हे एक काम म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ सिक्रीशन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रीशन्स. Cisternae contains specific enzymes for specific functions. या सिस्टर्नीमध्ये फक्त हे आलेलेच वेसिकलचे घटक इथे नसतात, तर सिस्टर्नीमध्ये काही विशिष्ट असे एन्झाईम्स पण असतात. त्या एन्झाईम्समुळे प्रोसेसिंग होते, मॉडिफिकेशन होतं किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स स्वतःचे काही सिक्रिशनसुद्धा तयार करू शकतो. So, cisternae contains specific enzymes for specific functions. Refining of product takes place in an orderly manner. आता इथे रिफायनिंगची सुद्धा प्रोसेसिंग होते, म्हणजे त्याच्यातली नको असलेले घटक निघून जातात, जे आवश्यक आहे ते शिल्लक राहतात. उदाहरणार्थ, परंतु ही सिरियली ऑर्डरली चालतं. जसे की ग्लायकोलिपिड्स आहे, ग्लायकोलिपिड्स and glycoproteins that are brought from endoplasmic reticulum lose certain sugars and regain other, thus forming a variety of products. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून जे वेसिकल्स आलेले असतात, त्या वेसिकल्समध्ये त्याच्यामध्ये जी शुगर असते, साखर, शुगर, ही शुगर
ही रिप्लेस केली जाते, ती काढून टाकली जाते आणि इतर घटक हे त्या मॉलिक्यूल बरोबर जोडले जातात. जसे की इथं दिसतं आहे की ग्लायकोलिपिड आणि ग्लायकोप्रोटीन्स दॅट आर ब्रॉट फ्रॉम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन यांच्यापासून शुगर ही रिलीज होते आणि मग काही एन्झाईम्स, काही घटक जर गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस्टरीमध्ये असतील तर ते तिथे जॉईंट केले जातात आणि वेगळा कॉम्प्लेक्स सबस्टन्स इथे तयार केला जातो. हे त्याचं प्रोडक्ट तयार होतं. गॉल्जी बॉडीज ऑल्सो मॅन्युफॅक्चर देअर ओन प्रोडक्ट्स. त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट तो तयार करतो वेसिकलच्या स्वरूपात. गॉल्जी बॉडीज in many plant cells produce non-cellulose polysaccharides like pectin. मग स्वतःचे प्रोडक्ट तो जर तयार करतो तर काही प्लांटच्या सेल्समध्ये काही नॉन सेल्युलोज पॉलिसॅकराइड्स जसं पेक्टिन हे पॉलिसॅकराइड आहे. नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइड, एक लाकडी पाक नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइड आहे, त्याला पेक्टिन म्हणतात. मग अशा प्रकारे स्वतःचं प्रोडक्ट त्याने तयार केलं, त्याला पॉलिसॅकराइड्स असं म्हणतात. Manufactured or modified, all products of Golgi complex use cisternae from transphase as transport vesicle. अशा प्रकारे मॉडिफिकेशन झाल्यानंतर, मॅन्युफॅक्चरिंग झालं त्याच्यानंतर किंवा त्याच्यात मॉडिफिकेशन झालं आणि हे जेवढे काही प्रोडक्ट्स इथे सिस्टर्नीमध्ये तयार झाले तर ते सिस्टर्नीपासून सुटतात ट्रान्सफेसकडून आणि नंतर त्यांना ते ट्रान्सपोर्ट व्हेसिकलच्या स्वरूपात सायटोप्लाझममध्ये निघून जातात. तर नंतर हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल जिथे जिथे गरज असते सेलमध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या पदार्थाची, सबस्टन्सची, तिथे ते पोचतात. त्यासाठी या स्पेसिफिक असा सिग्नल पण त्यांच्याकडे असतो आणि नेमकं तिथेच ते जाऊन पोचतात आणि तिथे ते नंतर वापरले जातात. म्हणून अत्यंत महत्त्वाचं काम हे गॉल्जी कॉम्प्लेक्सचं सेलमध्ये असतं. मॉडिफिकेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचे स्वतःचे काही प्रोडक्ट्स व्हेसिकलच्या स्वरूपात तयार करून ठेवणे, तयार करणे हे महत्त्वाचं काम गॉल्जी कॉम्प्लेक्सचं असतं. अशा प्रकारे आपण गॉल्जी कॉम्प्लेक्सची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत.